नमस्कार मित्रांनो, उद्या 2 मैदान आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ती पुणे जिल्ह्यामध्येच 2 मैदान आहेत. एक आई एकविरा केसरीचं मैदान आहे आणि दुसरं जे आहे ते तिथंच कुठेतरी जवळ आसपास मावळ ठिकाणी आहे का कुठं आहे आणि सासवड ठिकाणी आहे. 2 ओपनचे मैदान आहेत. त्या दोन्ही मैदानामध्ये वेगवेगळ्या दोन्ही मैदानामध्ये एक टॉपचे पेरे बघूया कोणकोणत्या कुठल्या मैदानामध्ये पळतील हे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. सुरुवात करूया आपण प्रथम क्रमांकाचा पैरा. पुन्हा एकदा वेगाचा शेवट सर्जा हा आपल्याला उद्या पळताना दिसू शकेल. हा पिस्तूलसोबत दिसेल, मुळशीच्या पिस्तूलसोबत. आणि ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली आहे तेव्हा तेव्हा गुलाल मिळवलेला आहे. सर्जाचा गुलालाचा संघर्ष जो आहे तो पुन्हा एकदा एक चालू झालेला आहे. गुलालासाठी संघर्ष सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सर्जा कशा पद्धतीनं पळतो, त्याचा पळ कसा आहे. परंतु काही झालं, त्याला बॅड फॉर्म चालू झाला आहे त्याचा. कासेगावमध्ये म्हटलं जरा थोडंसं येईल, कमबॅक होईल सर्जाचं. परंतु सर्जाचं कमबॅक जे आहे ते बाब्या होता खरसुंडीकरांचा, तो सुद्धा म्हणजे गाडी चांगली नाही पळाली, म्हणावी अशी पळाली नाही. पण चला, खेळामध्ये चालत राहतं, कधी हार कधी जीत चालू राहते. जरा पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे त्यात मी व्हिडिओ बनवतो आहे. नॉर्मल पाऊस पडतो आहे पण कॅमेऱ्यावरती पाणी पडतं आहे त्याच्यामुळे ते थोडंसं व्हायचं, त्यामुळे आता ब्लर झालं थोडंसं. 2 नंबरचा जो पैरा आहे तो एक टॉपचा पैरा आहे. अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काल अर्जुन आणि डायमंड ही जोडी पाळती गाडी पब्लिकनं लागलेली. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये भारत केसरीचा मानकरी असलेला हा लक्ष्मणराव कलेडोनचा हा त्या ठिकाणी होता आणि त्याने दाखवून दिलं की तो जरी त्याचं वय झालं असेल ना तरी त्याच्या अंगातील रग आणि धमक जे आहे ते अजूनही गेलेलं नाही आहे. उगीच तो भारत केसरीचा मानकरी नाही आहे आणि त्याने पराभूत केलेलं अर्जुन आणि डायमंडला. आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला अर्जुन आणि हिंगोलीचा सर्जा. आता हिंगोलीचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, लखन सोबत सारखा पळत असतो. परंतु लखन जो आहे तो संभाजीनगर या ठिकाणी गेलेला आहे आणि लखन आता आपल्याला बहुतेक 8 तारखेला दिसेल थारच्या मैदानामध्ये. आपल्याला उद्या हिंगोलीचा सर्जा आणि अर्जुन अवतार पवार यांचा अर्जुन ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्हीपैकी कुठल्याही मैदानात पळेल याच्याविषयी संध्याकाळी समजेल. लॉट ज्यावेळेस निघतील, दोन्ही मैदानाचे लॉट संध्याकाळी निघतील. 3 नंबरचा पैरा लक्षा, आगाशिवनगरकरांचा लक्षा, हिंद केसरी पुसेगावचा लक्षा आपल्याला पळताना दिसेल घोटच्या सर्जासोबत. आता काही लोक म्हणत आहेत की घोटचा सर्जा पळणार नाही आहे, परंतु काय सांगू शकत नाही. घोटच्या सर्जाच्या पुढे आई एकविरा केसरीचा म्हणजे आई एकविरा असं नाव लागतं आणि देवीचं नाव लागतं. म्हटलं तो देवीच्या मैदानामध्ये तो पळणार, 100% पळेल असं वाटते. आता पळेल की नाही ते संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्येच समजेल. जर पळाला तर आकाशनगरकरांचा लक्ष आणि घोटचा सर्जा ही गाडी दिसण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 4 नंबरचा पैरा शाहिदभाई मुलानी यांचा हिंद केसरी सचिन उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल पुण्याच्या मैदानामध्ये. आणि पुण्याच्या मैदानामध्ये तो आपल्याला नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत पळताना दिसू शकेल. पाखऱ्याचा सुद्धा एक खूप दिवस झालं संघर्ष चालू आहे गुलालासाठी. काय झालं, एवढा टॉपचा बैल परंतु त्याचे टॉपचे पैरे होत नाही आणि जरी टॉपचे पैरे झाले तरी गुलालाचा संघर्ष जो आहे तो पाखऱ्याचा काही संपत नाही आहे. गुलालच हा त्याला मिळणं झाला आहे, परंतु लवकरात लवकर यासुद्धा पाखऱ्याला गुलाल मिळावा अशी माझी खूप इच्छा आहे. मलासुद्धा पाखऱ्या खूप आवडतो आणि सचिन तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. डावी खांदी उजवी खांदी कुठंही झोपा त्याला, परंतु डाव्या खांदी लखनसारखं स्पीड आहे त्याला. आणि तो आत्ताशी एक आदत आहे, आदतून दुष्यात झाला आहे, परंतु ज्यावेळेस तो त्याचं मेन भूमिकेमध्ये येईल टॉपच्या मैदानामध्ये चांगलाच पळतो. आणि उद्या सगळे रथी महारथी त्या ठिकाणी आहेत. उद्या बकासूरसुद्धा दोन्हीपैकी एका मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आपल्याला. सचिन आणि पाखऱ्या ही जोडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज असेल. 5 नंबरचा पैरा बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा हिंद केसरी पिस्टन 22-11 हा आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. आणि तो त्याचं नियोजन जे आहे ते जास्त करून कॉकटेलसोबत होतं. मला असं वाटतं की मानगरकरांच्या वादळसोबत त्याचं नियोजन होऊ शकतं. मानगरकरांचं वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की गुलालाचा बेताज बादशाह, पिस्टनला चांगली साथ द्यावी त्याने. पिस्टन सगळ्यांना माहीत आहे की तो एक आता गुलाल खूप त्याच्यापासून लांब आहे. म्हणजे क्वार्टर फायनलचा त्या दिवशी गुलाल मिळवला त्याने, परंतु पिस्टनला खूप दिवस झालं गुलाल मिळत नाही. जो फायनलचा गुलाल जो असतो तो लवकरात लवकर पिस्टनला गुलाल जो आहे आणि लवकरच ही जोडी आपल्याला गुलालामध्ये बघूया कशा पद्धतीने ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 6 नंबरचा
पायरा एक टॉपचाच पायरा म्हणावा लागेल. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या उद्या आपल्याला पळताना दिसेल. दोन्हीपैकी एका मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि हा हरण्या जो आहे तो आपल्याला विमानसोबत दिसेल. आता विमानसोबत का, विमान तुम्हाला माहिती आहे 3 फेऱ्याचं मैदानसुद्धा पळतं. आणि हे मैदान काय त्याला म्हणतात, बिंदोडचं मैदान आता कमीच पळायला लागलं. हरण्या दिसतच नाही ठिकाणी, परंतु हरण्या आहे. महान भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती आहे. पेडगावचा 1 नंबरचा मान त्याच्यावरती आहे. तसेच पुष्यगावचा 1 नंबरचा मानकरीसुद्धा तो आहे. हिंद केसरी आहे. अनुभवी बैल आहे आणि त्याला माहिती आहे अनुभवी बैल आहे, त्याच्यामुळे त्याचा एक पहिरा विमानसोबत असेल. आणि विमान चांगला आहे. बकासूरसोबत खूप साऱ्या वेळेला पळे. एवढं चर्चेमध्ये एवढं मला माहीत नाही, परंतु मुंबई त्याने गाजवली आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला तो दिसू शकेल. याच्याबद्दल बघूया काय होते. संध्याकाळी लाईव्ह लॉट ज्यावेळेस निघतील त्यावेळेस समजतील गाडी कोणत्या गटामध्ये कुठली गाडी पळेल. याच्याविषयी अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. 7 नंबरचा पैरा पिंटू शेट मोडक वडके यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला पळताना दिसेल. हा कॉकटेल आपल्याला आता कोणासोबत पळू शकतो. हा कॉकटेल मला असं वाटतं आहे की कॉकटेलला पैरं मिळणं खूप आवश्यक आहे. कारण की कॉकटेल काय होतं आहे, गटालाच हरतो आहे. आणि एवढा मोठा नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असा एवढा चांगल्या नंदीला अगदी त्याने बकासूरचा पराभव देखील केलेला आहे आदत वयामध्ये मथुरसोबत पळून. परंतु तुम्ही बघितलं आणि बकासूरसोबतसुद्धा तो खूप वेळा पळाला आहे. त्याने 1 नंबरचा मान जो आहे तो खूप वेळा पटकवलेला सुद्धा आहे. परंतु असं काय झालं आहे कॉकटेलला की कॉकटेलच पळणं झालं आहे व्यवस्थितपणे. परंतु असो बॅड पॅच आयुष्यामध्ये त्याच्या येतो जातो, परंतु तो एक चांगला नंदी आहे. मालकसुद्धा दिलदार मनाचा मालक आहे. आणि ही आपल्याला जोडी लवकरात लवकर कॉकटेल पिंटू शेट मोडक वडकी यांचा आणि त्याच्यासोबत मला वाटतं की कोण पळू शकतो. 22-11 सोन्या पळेल का, कोण पळतोय बघूया. जास्त करून त्यांचे संबंध खूप चांगले आहेत बापूसाहेब आंबेडकर वडके यांच्या, परंतु 22-11 सोन्या नाही पळायचा. त्याच्यासोबत त्यांचा छोटा कॉकटेल पळू शकतो. त्यांचा घरचा एक कॉकटेल नावाचा नंदी आहे. बघूया काय होते. जरा थोडंसं कमेंट्समध्ये सांगा कोण असू शकतो. 8 नंबरचा पैरा बावधनकरांचा लक्ष्य. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बावधनकरांचा लक्ष्य कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे आणि तो सुद्धा एक चांगल्याच पद्धतीने पळतो. बावधनकरांचा हिंद केसरी लक्ष्य आपल्याला पळताना दिसेल सुभाष तात्या मांगडे यांच्या वजीरसोबत. आणि चांगला वजीरसुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा एक चांगलाच नंदी आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतो तो वजीर. आणि आत्ता सध्या तरी त्याने एक रामोशीवाडी या ठिकाणी जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये त्याने प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो पटकवलेला होता वजीरने तात्यांच्या. आणि बावधनचा लक्ष्य ही जोडी चांगली पळेल. सचिन मामा पिंपोडे असं वाटते की या गाडीवरती बसतील. बघूया काय होतं. 9 नंबरचा पैरा सासवडचा बादल. आणि हा बादल जो आहे तो आत्ता तुम्हाला त्या बैलाविषयी थोडीशी माहिती देतो. पब्लिकचा बादशाह आहे बरं का. आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप सारे बैल पब्लिकनं पळत नाही, पण हा बैल पळतो पब्लिकनं आणि पब्लिक चिरतच पळतो. जसा मथुर पळतो ना तसा हा दोन्ही खांदी पळतो सासवडचा बादल. आणि तो बादल आपल्याला 22-11 सोन्यासोबत दिसेल, कारण बापूसाहेब आंबेडकर वडके यांचे खूप सारे चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत. उद्या चांगलं मैदान होईल आणि 22-11 सोन्यालासुद्धा खूप जरा पैऱ्यांची अडचण येते आणि बहुतेक तो पळू शकेल, कारण की त्याचासुद्धा करार झालेला आहे 2 का 3 महिन्याचा. त्याच्यामुळे मला वाटते सासवडच्या बादलसोबत पळू शकेल. काय वाटते कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. 10 नंबरचा पैरा सुभाष तात्या मांगडे यांचा बॉस म्हणजेच उर्फ सुंदर, आपला सुंदर उर्फ बॉस हा आपल्याला दैवत गोवेकर पृथ्वीराज दादा खुटवळ यांच्या प्रभूसोबत दिसेल. कारण की तुम्हाला माहिती आहे तात्यांचा जो सुंदर आहे तो त्याच्या वय झालं तरी तो फायनलमध्ये राहतोय आणि प्रभूसुद्धा चांगला नंदी आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बादशाह आहे तो. 100% ही गाडी पळू शकते. 13 नंबरचा पैरा कारुंडेकरांचा आणबाण शान असा हा चिक्या आपल्याला कोणासोबत दिसू शकेल. चिक्या मला असं वाटतं की कुमटेचा लाडू जो आहे त्याच्यासोबत दिसू शकेल. आणि कुमटेचा लाडू सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तो सुद्धा गुलालाचा बेताज बादशाह आहे. आणि चिक्या तर काय सांगू नका, गुलालात प्रत्येक मैदानामध्ये असतो, परंतु अलीकडे 2 ते 3 मैदान झालं कासेगाव मैदानापासून त्याला गुलाल नाही आहे. बघूया लवकरात लवकर त्याला गुलाल मिळावा. तो गुलालाचा बैल आहे. बघूया काय होतं. 12 नंबरचा पैरा 11 नंबरचा होता हा 12 नंबरचा पैरा आहे दैवत गोवेकर यांचा घरचा साज किसना आणि बैजा वडकीचा बैजा त्यांचाच म्हणजे बैजा आहे तो. हीच घरचा साज दिसेल. 13 नंबरचा पैरा मुरुमकरांचा सुंदर आणि 4x4 कबाली ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. हे होते एक उद्याच्या मैदानाचे दोन्ही मैदानाचे पैरे. एक काही अंदाजित असतील काही संभावित असतील. बकासूरचा पैरा जो आहे तो आपल्या चॅनलवरती दिसेल. किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनलवरती दिसेल.
कोणासोबत असू शकतो बकासूर, महाराज कोणासोबत असू शकतो, साम्राज्य कोणासोबत असू शकतो, वादळ कोणासोबत असू शकतो, चर्चा करूया. बकासूरच्या दावणीतली सगळ्या बैलांची माहिती देतो मी. किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनलवरती नवीन भेटतील माहिती. ही आपल्या किरण शिरतोडे ब्लॉग्स जुना चॅनल आहे, त्याच्यावरती ही अपडेट आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.